ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून लोकांच्या मतदानाचा लोकशाहीचा गळा घोटणार असाल, मी आपला गळा घोटल्याशिवाय राहणार नाही. वेळेप्रसंगी आपला मुर्दा पाडून अजरामर होईल अशी अफलातून मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त नवी दिल्ली यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीमुळे एकच खळबळ उडाली असून सर्वत्र चर्चा होत आहे. आपण पाहतात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मंत्री सुबोध सावजी यांनी माननीय मुख्य निवडणूक आयुक्त भारतीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की भारतात झालेल्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात असलेला मतदारांचा कौल हा महाविकास आघाडी या पक्षाकडे आहे. या आधारे एकूण 48 जागांपैकी 38 ते 40 लोकसभेच्या जागा या महाविकास आघाडीच्या येणारच. परंतु जनतेच्या व माझ्या मनात संशय आहे की आपण ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून लोकांच्या मतदानाचा लोकशाहीचा गळा घोटणार आहात. असं घडल्यास महाराष्ट्रातील मतदारांच्या वतीनं या अन्यायाच्या विरोधात मी आपला गळा घोटल्याशिवाय राहणार नाही. माझं वय सध्या 80 वर्षाचं आहे. आता 10 किंवा 20 वर्ष जगायचं आहे. माझ्या डोळ्यात देखत महाराष्ट्रातील करोडो मतदारांच्या लोकशाही पद्धतीने वापरलेल्या मतदारांच्या अधिकाराचा आपण जर उघड खून करणार असाल, मुर्दा पाडणार असाल, तर मी या मतदारसंघाच्या हक्काच्या सन्मानार्थ आपला मुर्दा पाडेन किंवा खून करण्यास मागे पुढे पाहणार नाही व लोकशाहीच्या इतिहासात मी माझं नाव अजरामर करेल अशी आपणास चेतावणी देत आहे. कार्यवाही त्वरित कळवावी या मागणीमुळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. मी सुबोध सावजी, माजी महसूल राज्यमंत्री, माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा. आज मी माननीय मुख्य निवडणूक अधिकारी नवी दिल्ली यांना एक निवेदन पाठवलं. निवेदनाचा आशय असा आहे, देशात 2024च्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यात महाराष्ट्रात 48 जागांच्या निवडणुका झाल्या. या 48 जागांमध्ये महाविकास आघाडीच्या 38 ते 40 जागा निश्चित निवडून येतात आणि ही माहिती आम्ही महाराष्ट्रभर फिरून घेतलेली आहे. परंतु लोकांच्या मनात संभ्रम आहे की आपण या ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे करणार आहात आणि आपण ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे करू नये. आणि आपण जर ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे केले, लोकशाही पद्धतीचा मुर्दा पाडला किंवा खून केला, तर त्याच पद्धतीने मी सर्व मतदारांच्या वतीने आपला मर्डर किंवा खून पाडेल किंवा आपला गळा घोटेल. माझं वय आता 80 वर्षाचं आहे, राहिले 10-20 वर्ष. परंतु माझ्या डोळ्यात देखत जर असं होणार असेल तर मी हे होऊन झाल्यानंतर आपलाही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि लोकशाहीच्या या पद्धतीत मी अजरामर झाल्याशिवाय राहणार नाही. आता माझं वय 80 आहे, 10-20 वर्ष जगायचं. मग अन्याय सहन करणारा जितका दोषी, म्हणून आपण अन्याय सहन करायचा नाही आणि दोषी राहायचं नाही. करता हे मराठी आणि इंग्रजी निवेदन आज मुख्य निवडणूक अधिकारी नवी दिल्ली यांना पाठवत आहे. धन्यवाद. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे.
वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।